नमस्कार. ऊर्जावर माझं प्रेम आहे आणि आता हे मला सगळ्यांसमोर उघड करावंच लागणार आहे, असं शौर्य स्वतःशी बोलत असतो. आणि फायनली आता शौर्य हा हर्षवर्धनला जाब विचारण्यासाठी ऊर्जाच्या घरातून बाहेर पडलेला असतो. त्याच वेळी पूर्वा हर्षवर्धनच्या मुलाला म्हणजेच शौर्यला म्हणत असते, शौर्य थांब, तू आत्ता इथे येऊन जो काही धुमाकूळ घातलास ना, सांग मला, ते बरोबर होतं का? हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काकू, माझी पद्धत चुकली असेल पण माझा हेतू चुकलेला नाहीये. प्लीज समजून घ्या. तुमच्या ऊर्जामध्ये माझा जीव अडकलाय. मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. आणि तुम्ही एक गोष्ट प्लीज समजून घ्या, तुमची ऊर्जा देखील माझ्यावरच प्रेम करते. मग ती इतर कोणत्या मुलाशी कशी काय सुखात राहू शकते? हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्वाने ऊर्जाकडे पाहिलेलं असतं आणि ऊर्जाच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनने पूर्वाला थोडाफार अंदाज आलेला असतो की ऊर्जा अजूनही शौर्यावर प्रेम करते, पण हर्षवर्धनमुळे ती शौर्याला नाकारत आहे. शौर्य म्हणत असतो, पूर्वा काकू, बघा ना, बघा, ऊर्जाकडे बघा. ऊर्जाचे डोळेच सांगतायत की ती अजूनही माझ्यावर जीवापाड प्रेम करते. ऊर्जा, ऊर्जा, प्लीज सांग ना काकूंना. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, मी इथून जातोय आता, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी पुन्हा येणार. हे वाक्य ऐकल्यावर पूर्वा म्हणत असते, शौर्य, इथे पुन्हा यायची गरज नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, काकू, काकू, मी फक्त हर्षवर्धनचा मुलगा आहे म्हणून तुम्ही दोघं मला नाकारताय ना? अहो, पण जरा तरी विचार करा ना, मी त्या हर्षवर्धन सारखं वागतोय का? हर्षवर्धनचं रक्त असूनही माझ्यात त्यांच्यातले अजिबात गुण नाही आहेत. इतक्या दिवसात शौर्य कसा आहे हे ऊर्जाला नक्कीच कळालं नाही का? हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जा मनातल्या मनात म्हणत असते, शौर्य, तू माझ्यावर जी काही जादू टाकलीस ना, त्यामुळे बहुतेक माझ्या लक्षात आलं नसेल, पण निश्चित तू त्या हर्षवर्धनचं रक्त असलास ना, तरी त्यातले गुण तुझ्यात असणारच. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, काकू, काकू, ऊर्जाकडनं काहीच उत्तर येत नाही आहे, पण मला माहिती आहे माझी ऊर्जा एक दिवस माझा स्वीकार करेल. आता मात्र ऊर्जाचं वेगळंच रूप पाहायला मिळतं. ऊर्जा चिडते आणि म्हणत असते, शौर्य, मी तुला शेवटचं विचारते, तू इथून जाणार आहेस की नाहीस? त्यावर मात्र शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, ऊर्जा, मी इथून जातो, फक्त माझ्याशी 2 शब्द प्रेमाचे बोल ना. त्यावर ऊर्जा म्हणत असते, थांब. आणि अशातच ऊर्जा आत जाते आणि चाकू घेऊन बाहेर येते. चाकू घेऊन बाहेर आलेल्या ऊर्जाकडे पाहून पूर्वा आणि शौर्य एकदम घाबरतात. पूर्वा म्हणत असते, मनू, मनू, काय करतेस तू हे? त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, आई, याला इथून जायला सांग, नाहीतर मी या चाकूने स्वतःला दुखापत करून घेईन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता शौर्य म्हणत असतो, नको नको ऊर्जा, असं काही करू नकोस, मी जातो इथून. त्यावर लगेचच आता पूर्वा हे सगळं काही पाहत असते की शौर्य ऊर्जाला अजिबातच दुखापत झालेलं पाहू शकत नाही आहे. तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, लक्षात ठेव, तुला थोडं जरी खरचटलं ना तर त्रास मला होणार आहे, त्यामुळे मी इथून निघतोय. आणि लगेचच आता शौर्य तिथून बाहेर पडतो. अशातच आता शौर्य गेल्यावर पूर्वा ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा, एक गोष्ट नोटीस केलीस का? त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, कोणती? त्यावर पूर्वा म्हणत असते, ऊर्जा, तू जेव्हा चाकू घेऊन बाहेर आलीस त्यानंतर शौर्य एकदमच बदलला. याचा अर्थ काय की शौर्य खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय की काय? हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, आई, तो माझ्यावर मनापासून प्रेम करत असला तरी आता त्या गोष्टीशी माझं काही घेणं देणं नाही आहे. शेवटी तो हर्षवर्धनचा मुलगा आहे. त्यावर मात्र आता पूर्वा मनातल्या मनात बोलत असते, मनू, तो हर्षवर्धनचा मुलगा असला तरी त्याचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझंही प्रेम त्याच्यावर दिसतंय. उद्या जाऊन जर तुम्ही दोघांनी वेगळ्या ठिकाणी लग्न केलं तर तुम्ही दोघंही सुखी राहणार नाहीत असं पूर्वाला वाटत असतं.
इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन त्याच्या बेडरूम मध्ये बसलेला असतो. तिथे दिव्या येते. दिव्या म्हणत असते, बाबा अहो कुठे कुठे नाही शोधलं तुम्हाला. आता हर्षवर्धन एका केसवर खूपच विचार करत असतो आणि अचानकपणे आलेल्या दिव्याला पाहून हर्षवर्धन म्हणत असतो, अगं काय चाललंय तुझं? तू अशी न ऑफ करता माझ्या बेडरूम मध्ये कशी काय येऊ शकतेस? चल आताच्या आता बाहेर जा, मला एक केसवर खूपच विचार करायचा आहे. त्यावर दिव्या म्हणत असते, बाबा अहो करा ना विचार, तुम्हाला कुठे अडवलंय मी? त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, अगं तू इथून बाहेर गेलीस ना तर माझं डोकं सुपर फास्ट चालेल. त्यावर दिव्या म्हणत असते, बाबा अहो कोणत्या केसमध्ये जर तुम्हाला माझी मदत हवी असेल तर तुम्हाला खाली येऊन मला आवाज द्यावा लागेल ना. त्यापेक्षा मी इथेच उभी राहते. तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल एखादं केस सॉल्व्ह करण्यासंदर्भात मला काही विचारायचं असेल तर तुम्ही लगेच फेस टू फेस विचारू शकता ना. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अच्छा म्हणजे तू वकील आहेस आणि मी तुझ्याकडे काम करतोय का? तुझा असिस्टंट आहे मी? हे वाक्य ऐकल्यावर आता ही जी दिव्या असते ती बोलू लागते, नाही बाबा नाही, असं नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धन म्हणत असतात, नाही ना, मग आत्ताच्या आत्ता बेडरूम मधून बाहेर हो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय शौर्य घरात शिरलेला असतो आणि तो जोर जोरात हाक मारत असतो, हर्षवर्धन हर्षवर्धन. हे वाक्य आता सगळ्या घरामध्ये मोठमोठ्यात ऐकायला आलेलं असतं. आता कुमुदिनी आपल्या बेडरूम मधून बाहेर येते आणि ती स्वतःशी बोलत असते, हा तर शौर्याचा आवाज आहे. पण शौर्य स्वतःच्याच वडिलांना एकेरी नावाने हाक मारतोय आणि ते पण चिडलेल्या अवस्थेत. बापरे, काही अघटित तर घडलेलं नाहीये ना. आणि अशातच कुमुदिनी खाली येत असते हॉलमध्ये. हर्षवर्धनची बायको सुद्धा लगेचच किचन मधून बाहेर आलेली असते आणि ती हॉलच्या दिशेने येते. घरातले सगळेच आता हॉलमध्ये आलेले असतात आणि तेवढ्यात शौर्य म्हणत असतो, कुठे आहेत हर्षवर्धन जहागीरदार? हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनची बायको म्हणत असते, अरे शौर्य झालंय काय? आणि तू स्वतःच्या वडिलांना असं एकेरी नावाने हाक का मारतोयस? तेवढ्यात आपण पाहतोय समोरून हर्षवर्धन येतात आणि म्हणत असतात, काय नाही, माज आलाय त्याला, माज, असं जोरात हर्षवर्धनने म्हणताच आता कुमुदिनी म्हणत असते, शौर्य शौर्य तुला कळतंय तू कोणाशी बोलतोयस? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो आजी, मी अशा एका माणसाशी बोलतोय जो एक नंबरचा माजोरडा आहे. फक्त स्वतःचा विचार करणं आहे. त्याच्या स्वतःच्या प्रतिष्ठे पलीकडे, पैशा पलीकडे त्याला दुसरं काही दिसत नाही. त्याला नाती कोणाशी जोडता येत नाहीत आणि जोडलेली नाती टिकवता येत नाहीत. तो स्वतःच्या मुलाचाही विचार करणार नाही. अशा माणसाशी बोलतोय मी आजी. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अरे पण सोंडक्या, झालंय काय ते सांग ना. स्वतःच्या बापाला एकेरी उल्लेख करताना काहीच वाटत नाही तुला? हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, डॅड डॅड मी एकेरी उल्लेख करतोय पण त्याला कारणीभूत तुम्ही आहात. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतात, अरे सोंडक्या, मगातपासून तुला तेच विचारतोय, काय झालंय तुला, कुणी झपाटले तुला? त्यावर मात्र आता शौर्य म्हणत असतो, डॅड ऊर्जाच्या वडिलांना तुमच्यामुळे आत्महत्या करावी लागली. का का असं वागलात तुम्ही? का इतकं टॉर्चर केलं तुम्ही त्यांना? हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, अरे पण त्या गोष्टीशी तुझा काय संबंध? तुला काही भूतकाळ माहिती आहे का? त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, डॅड माझा काय संबंध असं तुम्ही अजिबात बोलू नका. त्यापेक्षा तुम्ही मला सांगा ना, तुम्ही असं काय केलं होतं की ऊर्जाच्या वडिलांना आत्महत्या करावी लागली आणि त्यानंतर ऊर्जाच्या आईला 2 मुलींना कसं तरी सांभाळावं लागलं. नवऱ्याशिवाय कशी जगली असेल ती बाई, हा विचार कधी केलात? त्या 2 लहान मुली त्यांना घेऊन ऊर्जाचे आईने कसे दिवस काढले असतील? अहो स्वतःचा विचार करायचा. त्यावर लगेचच आपण पाहतोय दिव्या मागे असते, ती स्वतःशी बोलत असते, हा शौर्य बहुतेक घरी जाऊन आलाय आणि तिकडे काहीतरी तमाशा करून आला असेल. नक्कीच
आता मला फोन करून काहीतरी विचारावं लागणार आहे. अशातच आता हर्षवर्धन पुढे म्हणत असतो, काय रे शौर्य, मला एक सांग, तुझा काय संबंध या गोष्टीशी आणि तू त्या ऊर्जा शिंदेची बाजू का घेतोयस? तिच्या सोबत राहून माझ्या विरोधात जाऊन तू भांडतोयस? त्यावर शौर्य म्हणत असतो, हो मी भांडतोय, मी हक्क मागतोय ऊर्जाचा, ऊर्जावर तुम्ही केलेल्या अन्यायाचा. त्यावर मात्र आता शौर्याला थेट बाजूला करत अनिरुद्ध म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा हा जो काही माज आहे ना, हा जो काही तोरा आहे ना, हा फक्त माझ्यामुळे आहे. तू हर्षवर्धनचा मुलगा आहेस ना, म्हणून तुला समाजात किंमत आहे. त्यावर लगेचच आता शौर्य हसायला लागतो आणि बोलू लागतो, नाही नाही डॅड, हा तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला असं वाटतं ना की मी तुमचा मुलगा आहे म्हणून माझ्याकडे माज आहे, तोरा आहे, तर तसं अजिबात नाहीये. आज फक्त मी तुमचा मुलगा आहे म्हणून माझ्या ऊर्जाने मला नाकारलंय. ऊर्जाच्या घरात तुमचं नाव घ्यायलाही त्या लोकांना खूप त्रास होतो, कारण त्यांच्या नजरेमध्ये तुम्ही ऊर्जाच्या वडिलांचे खुनी आहात, खुनी. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्याच्या आईला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि घरातले सगळे अवाक होतात. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, हे बघ शौर्य, इतका जर तुला माज चढला असेल, मस्ती आली असेल ना, तर तू स्वतःचा वेगळा निर्णय घेऊ शकतोस. हे घर माझं आहे, माझं हर्षवर्धन जहागीरदारचं. त्यावर लगेचच आपण पाहतोय शौर्य म्हणत असतो, डॅड असं असेल ना, तर इतकं लक्षात ठेवा, मी माझा निर्णय घेणार. आणि अशातच आपण पाहतोय शौर्य त्याच्या बेडरूम मध्ये धावत जात असतो. त्याच वेळेला कुमुदिनी आता हर्षवर्धनला समजवण्याचा प्रयत्न करत असते की हर्षवर्धन, मी काय सांगते ते जरा ऐकून घेतलंस तर खरंच या घरात होणारं महाभारत थांबेल. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन आता हू करतो आणि अशातच आता कुमुदिनी बोलू लागते, शौर्य ऊर्जावर अगदी मनापासून प्रेम करतोय आणि ऊर्जाचंही शौर्यावर अगदी मनापासून प्रेम होतं. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्याचं ऊर्जावर मनापासून प्रेम आहे आणि त्या ऊर्जाचं होतं याचा काय अर्थ आहे? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, शौर्याने ऊर्जाला आधी हे नव्हतं सांगितलं की तो तुझा मुलगा आहे, म्हणजे हर्षवर्धनचा. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, जेव्हा ऊर्जाला समजलं की शौर्य तुझा मुलगा आहे म्हणजेच हर्षवर्धनचा, त्यानंतर या ऊर्जाने शौर्याला नाकारलं, कारण तिचा तुझ्यावर राग आहे, कारण तुझ्यामुळेच तिच्या वडिलांना आत्महत्या करावी लागली असा तिचा कयास आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मग तुम्हाला काय म्हणायचं आहे साहेब? मी आता त्या पूर्वासमोर जाऊन झुकू का? त्या ऊर्जाला हात जोडून माफी मागू का? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, मी तसं म्हणत नाहीये, पण निदान काहीतरी यातून मार्ग काढता येऊ शकतो ना. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब, सध्या तरी यातून कोणता मार्ग काढावा हे मला कळत नाहीये. तुम्हाला काही सुचलं तर तुम्ही मला सांगू शकता. असं म्हणत हर्षवर्धन आपल्या बेडरूम मध्ये जातो. इकडे आपण पाहतोय कुमुदिनी म्हणत असते, माझ्या शौर्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करणार. अशातच आपण पाहतोय शौर्य त्याच्या बेडरूम मधून आता खाली आलेला असतो आणि तो जोर जोरात म्हणत असतो, हर्षवर्धन जहागीरदार, आता मी काय सांगतोय ना ते शेवटचं ऐकून घ्या. आता हर्षवर्धन बाहेरच्या बाल्कनीत उभा असतो, तो हॉलमध्ये आलेला असतो आणि तेवढ्यात शौर्य हर्षवर्धनला खालून म्हणत असतो, माझं ऊर्जावर मनापासून प्रेम आहे, लग्न करेन तर तिच्याशीच करेन, एवढं मात्र लक्षात ठेवा. असं बोलून शौर्य कुठेतरी बाहेर निघून जातो. घरातले त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असतात, पण शौर्याच्या बापाने म्हणजेच हर्षवर्धनने आवाज देऊन असं म्हटलेलं असतं, त्याला नका अडवू, तो आता कोणाचंच ऐकणार नाही आणि थेट शौर्य घराबाहेर निघून गेलेला असतो. इकडे आपण पाहतोय दिव्याने आता पूर्वाला फोन केलेला असतो
आणि पूर्वा स्वतःशी बोलत असते. ही उगाचच आता फोन करते. नक्कीच त्या शौर्याने जाऊन तिथे काहीतरी तमाशा घातला असणार. त्या संदर्भातच हिला आपल्याला काहीतरी विचारायचं असेल. ऊर्जा म्हणत असते, आई तू उचल ना फोन. त्यावर पूर्वा फोन उचलते आणि मग दिव्या बोलू लागते. काय गे आई, काय चाललंय तुमच्या दोघींचं? तुम्ही हल्ली ना मला तुमच्या कोणत्याच कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व करत नाही. आता माझी तुमच्या नजरेत काहीच किंमत नाहीये का? त्यावर मात्र पूर्वा म्हणत असते, फोन का केलाय सांग ना. उगाचच फालतू गोष्ट का करतेस तू? आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता थेट दिव्याने असं म्हटलेलं असतं, आई या शौर्याने तुमच्या इथे येऊन काही गोंधळ घातला होता का? त्यावर पूर्वा म्हणत असते, मला सांग शौर्याने इथून जाऊन तिथे काही गोंधळ घातला का? त्यावर दिव्या म्हणत असते, हो ना आई, शौर्य बाबांशी अत्यंत उर्मटपणे वागला आणि थेट हर्षवर्धन जहागीरदार असं तसं म्हणत चांगलीच त्यांची मस्ती उतरवली. चांगलाच माज उतरवला हर्षवर्धनचा. हे सगळं आता दिव्याने सांगितल्यानंतर फोन स्पीकरवर असल्यामुळे ऊर्जाला सुद्धा ऐकायला येत असतं. दिव्या म्हणत असते, आई या शौर्याने तर मला असं वाटतंय हर्षवर्धनला आजपर्यंत कुणी इतकं सुनावलं नसेल, त्याच्यापेक्षा 10 पट सुनावलंय. हे सगळं ऐकल्यावर आता ऊर्जा पूर्वा एकमेकांकडे पाहत असतात आणि अशातच आता पूर्वा ऊर्जाला इशाऱ्याने म्हणत असते, बहुतेक हा सगळा दिखावा असेल. आपण शौर्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे. त्यावर ऊर्जा देखील म्हणत असते, आई आई तू बरोबर बोलतेस. हा शेवटी शौर्य हर्षवर्धनचाच मुलगा आहे. अशातच आपण पाहतोय आता थेट फोन चालू असतानाच तिथे शौर्य आलेला असतो. शौर्य म्हणत असतो, ऊर्जा ऊर्जा. आणि तेवढ्यात पूर्वाने दिव्याचा फोन कट केलेला असतो. दारात आलेल्या शौर्याकडे पाहून पूर्वा म्हणत असते, काय चाललंय शौर्य तुझं? आता काही तासांपूर्वीच तू इथून गेला होतास ना, पुन्हा इथे का आलायस तू? त्यावर शौर्य म्हणत असतो, काकू मी आता इथून बाहेर चाललो आहे. मी तुम्हाला शेवटचं भेटायला आलोय आणि मी तुम्हाला हे सांगायला आलो आहे, मी आता माझं वेगळं राज्य स्थापन करतोय, ज्याच्यामध्ये माझ्या घरातील कोणच नसणार आहे. हर्षवर्धन तर अजिबातच नाही. निदान आता तरी माझा विचार करा. मी हर्षवर्धन सारखा नाहीये. ऊर्जा ऊर्जा तू मला समजून घे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आज मी माझ्या डॅडना हक्काने सांगून आलोय की मी लग्न करीन तर ऊर्जाशीच. हे सगळं ऐकल्यावर पूर्वा म्हणत असते, हे बघ शौर्य, आम्हाला तुझ्या या गोष्टीची काही संबंध नाहीये. तुला काय करायचे ते कर, पण आताच्या आता इथून चालता हो. परत आपण पाहतोय आता तो ऊर्जावर नकळत जीव लावणारा मंगेश तिथे आलेला असतो आणि मंगेशने पूर्वाचं बोलणं ऐकलेलं असतं. पूर्वा असं म्हणत असते, शौर्य जाणार आहेस की नाही तू इथून? त्यावर मंगेश पुढे येतो आणि म्हणत असतो, ए काय बोलतायत काकू, ऐकायला येत नाही का तुला? चल निघ इथून. त्यावर मात्र आता शौर्य मंगेशकडे रागात पाहत असतो, कारण शौर्याच्या मनात त्या दिवशीचा राग देखील असतो. त्या मंगेशने त्या दिवशी शौर्याचं पितळ उघडं पाडलेलं असतं आणि अशातच आता मंगेश शौर्याचा हात धरतो आणि त्याला खेचत असतो. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, मंगेश एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझ्यावर अशा प्रकारे जबरदस्ती करू शकत नाही. तुझा माझा काही संबंध नाहीये. उगाचच माझ्या हातून मार खाशील तू. हे वाक्य ऐकल्यावर मंगेश म्हणत असतो, काय मी तुझ्या हातून मार खाईन? अरे जरा तरी स्वतःकडे पहा. केवढा बारीक आहेस तू, कवळा आहेस तू कवळा, आणि तू माझ्यासारख्या भरीव माणसाला मारणार? अरे कधी आयुष्यात मारामारी केली आहेस का? तू त्या घरात वाढलायस ज्या घरात तुला फुलासारखं जपलंय, पण मी रस्त्यावर रांगण्यासारखा जपलोय. जर माझ्या मनात आलं ना ते इथल्या इथे तुला तोडून काढीन मी. पण सभ्य भाषेत सांगतोय, शौर्य निघ इथून. त्यावर शौर्य म्हणत असतो, बाजूला हो. पण काही केल्या हा मंगेश बाजूला होत नसतो आणि मग मंगेशने शौर्याला खेचल्यामुळे शौर्य धडपडलेला असतो आणि अशातच आता शौर्य मागचा पुढचा विचार न करता या मंगेशला कुदवतो. मंगेश ऊर्जासमोर मार खात असल्यामुळे मंगेशचा अपमान होत असतो आणि मग मंगेश म्हणत असतो,
आता तर मी तुला सोडतच नाही. माझ्या ऊर्जाला त्रास देतो काय? आणि लगेचच आता मंगेशने बाजूला असलेला दगड उचललेला असतो आणि तो दगड शौर्यावर फेकलेला असतो. शौर्याच्या हाताला दगड लागतो आणि त्यातून रक्त वाहू लागतं. अशातच आपण पाहतोय आता शौर्याला खूपच रक्त वाहत असल्यामुळे ऊर्जा धावतच आता शौर्याकडे येते आणि पहिला त्याच्या हाताला एक कापड गुंडाळते आणि ती शौर्याची एकदम मनापासून काळजी घेत असल्याचे चित्र दिसून आलं. त्यावर लगेचच आता पूर्वा हे सगळं पाहत असते आणि पूर्वाला कळून चुकलेलं असतं की ऊर्जा फक्त आणि फक्त शौर्यावर प्रेम करते. लगेचच आता मंगेश म्हणत असतो, ऊर्जा काय करतेस तू? हे असं काही करायची गरज नाहीये, सोड त्याला, जाऊ दे इथून. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते, मंगेश काय केलंस तू? हे असं का केलंस तू? त्याला रक्त येईपर्यंत का मारलंस तू? त्यावर लगेचच आता शौर्य मनातल्या मनात बोलत असतो, ऊर्जा हेच पाहायचं होतं मला की अजूनही तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही, पण तुझं माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे हे मला कळून चुकलंय. अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता शौर्य म्हणत असतो, बघितलात काकू, बघितलात, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, आमचं लग्न होणार कारण ते विधिलिखित आहे. आणि इथं आपण पाहतोय आता शौर्याला मंगेश म्हणत असतो, झालं, चल आता निघ. त्यावर लगेचच आता शौर्य म्हणत असतो, तुला काय वाटलं? तू दगड फेकून मारलास आणि तो मला लागला, तो मुद्दामून लागून घेतला मी. मला बघायचं होतं माझ्या ऊर्जाला मला होत असलेला त्रास पाहून त्रास होतोय की नाही. त्यावर लगेचच आता मंगेश म्हणत असतो, गप्पा बस रे, हारलायस तू माझ्याशी. त्यावर शौर्य म्हणत असतो, थांब. एक हात मागे घेत शौर्याने मंगेशची कॉलर पकडलेली असते आणि त्याला गरागरा फिरवत बाजूच्या झाडावर आपटून चांगल्या 2 फायटी मारलेल्या असतात. मंगेश तिथेच डॅमेज होतो आणि लगेचच आता मंगेश कोपऱ्या कोपऱ्यातून गल्लीच्या बाहेर पळत जातो. मंगेश मनातल्या मनात म्हणत असतो, त्याला पळायलाच पाहिजे. आणि मग मंगेश पळतो. इकडे आपण पाहतोय आता शौर्याला शेवटी ऊर्जा म्हणत असते, हे बघ शौर्य, प्लीज तुझ्या समोर हात जोडते मी, आता इथून जा. त्यावर आता शौर्य म्हणत असतो, तुला हात जोडायची गरज नाहीये, पण मी जातो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, येत्या काळामध्ये खरंच ऊर्जाचंही शौर्यावर तितकंच प्रेम होईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.